फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं म्हणजे आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग असा आहे, आम्ही आलेलो आहोत मम्मी इकडे, आमच्या मम्मीच्या मामाच्या घरी, मम्मीच्या मामाच्या इकडे. सो इथे ना आंब्याचं झाड आहे, तर आम्हाला कैऱ्या पाहिजे होत्या, म्हणजे जे की लोणचं घालायचे त्याचं ना. मग लोणच्याला कशा आंबट अशा कैऱ्या लागतात ना. आणि आमच्या घरी झाडं आहेत जिरेगावला, पण तिथे नाही गेलं. तिथे अशी सलग 7-8 झाडं आहेत. पण काय झालं तर 3 वर्षापूर्वी विशाल त्याच झाडावरनं पडले होते, त्यांचा हात मोडला होता. त्यामुळं आमच्या घरातले आता कोणीच जात नाही तिथे, की नको बाबा पडलं वडलं काय झालं, हातपाय मोडला तर केवढ्यात पडणार आहे ना. त्यामुळे आणि तरी पण भाऊजींची आज इच्छा अशी होती, आज नाही 2 दिवसापूर्वी, 2 दिवसापासून भाऊजी मला म्हणते की तरी पण आपण त्याच आंब्याच्या झाडाकडे जाऊ आणि ते आंबे काढायचं जे असते ना आकडी, त्याने आपण आंबे काढू. पण मी म्हटलं बांबू नाही आकडी म्हणते चला ना. पण तिकडे जायचं नाही. पण मी सांगितलं तिथे जायचं नाही, मला त्या आंब्याच्या झाडाखालीच जायचं नाही. आणि त्यांना वाटलं की एवढ्या लांब जाण्यापेक्षा आपण जिरेगावचे आंबे काढू, नको आपल्या दारातले काढू नको, मला इथेच यायचंय. आणि मी आग्रह खातीर इथे आलेली आहे. आणि इथे म्हणजे कुठे माहितीये का, मडे वडगावला, जे मम्मीच्या मामाचं घर आहे आणि माझ्या आजीचं आहे. आणि इथेच माझ्या आजीची सख्खी दुसरी बहीण आहे, ही एक आजी आहे माझी इकडे. आणि मडे वडगावला दुसरं कोण कोण इथून व्हिडिओ बघतं ते पण मला कमेंट करून सांगा. ही आमची माझ्या आजीची सख्खी बहीण, ही पण आजीच आहे माझी, सेम आजीसारखी दिसते तिच्यासारखी. आणि आम्ही सगळेजण आलेलो आहोत इकडे. इकडे विशाल आहेत, त्यांचं चाललंय खेळतात आहेत. आणि हे यांचं इकडे हे माझ्या मम्मीच्या मामाचं घर आहे. आणि इथे ना एवढं छान पूर्ण झाडी वगैरे आणि एकदम भारी वाटतं. पाठीमागेच म्हणजे पुढे नारळाची झाडं आहेत, बघा ना वातावरण किती सुंदर वाटतंय. आणि पाठीमागे शेती आहे, लिंबाची झाडं, लिंबाची बाग आहे. तर आता मी असं सर्व तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, कसं वाटतं कमेंट करून सांगा. आवडतं तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि मी पण आज छान दिसते का नाही, आज मी असं लूज कुर्ता घातला आहे, गरम एवढं होतं ना त्यामुळे. आणि टिकली लावायचं विसरून आले गडबडीत, मला आता कमेंट करत बसतात टिकली नाही लावली. त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू करा. खेळणं चालू आहे. कद्दू चल इकडे, उन्हात नको खेळू. तिच्या वजनापेक्षा मोठा बॉल घेतलाय तिने. ए चोर 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 चोर, लिंब चोरतात. नाही बाबा, मी नाही जाऊ शकले तिकडे, एवढं डेंजर ऊन आहे ना. कदू लिंबू दाखव त्यांना, लिंबू दाखव. हा बघा कदूने घेतलंय एक. आणि एवढं डेंजर ऊन आहे तिकडे, त्याच्यामुळे मी आले आता घरात इकडे झाडाच्या सावलीला. आणि आम्ही जाणार आता घरी. मी बसते जरा निवांत. एवढ्या गरमीचं आहे ना, मस्तपैकी असं सरबत पिणार आहे. छान झालं ना. काय घेतलंय कदू, बघू काय इतकं नखरा, काय आणले पाला तोडून कुठनं तरी, आणि कसं नखरा करते. कदू तू येडी आहे, सरबत पिण्यामध्ये बिझी. थांबा ए कदू, तू येडी आहे. आणि इकडे तनू सरबत पीत असले. मी कशी खेळते आता आहेत ना. आम्ही जाणार आहे त्या झाडाच्या कैऱ्या उतरवायला. आणि आमची दिदी दरवर्षी लोणचं करत असते. आणि यावर्षी म्हणजे 2 वर्षापूर्वी तिने लोणचं केलेलं आहे, मागच्या वर्षी पण केलं होतं, अजून पण लोणचं तसंच राहतं. आणि 1 नंबर लोणचं बनवते बरं का. तुम्हाला कोणाला ऑर्डर करायचं असेल तर सांगा, आपण बनवून पाठवून देऊ तुम्हाला. आणि आता एवढ्यावरती कैऱ्या आहेत, त्या उतरवायच्या आहेत. चला आपण सगळी मजा करूयात उतरवता. हे बघा इथं मावशीने आणले काठी आणि पोतं, कैऱ्या उतरवायच्या आणि त्यात भरायचा. म्हणजे आजी आहे तशी ती माझी, पण आम्ही माझी मम्मी ते पहिल्यापासून मावशी म्हणतो ना, मग आम्हाला पण तशी सवय लागली मावशी म्हणायची. चला, गाडी कशाला घेताय? सावलीत लावली. अच्छा, सावलीत लावली का? इथे समोर झाड आहे ना म्हणून. मावशी ते झाड आपलंच आहे ना? कोणचं ते वालं हे ना? हा, आपण त्याच्या कैऱ्या उतरवाय चाललोय ते. आणि हे ऊस कोण लावलाय? आपलाच आहे ना. ऊस कापणार आहे आता. नाही कापत आहे ऊस, डेंजर कापतोय म्हणलं. हो ना, त्यात एवढं ऊन आहे डेंजर. हे बघा विशाल कशा कैऱ्या पाडतोय आता. विशाल, पण ते खाली पडल्याच्या नंतर तुटतील ना. फुटतील नाही. ह्या ऊसात गेल्या तर सापडतील का आपल्याला? आता ऊस गोळा करेपर्यंत हाताला कापायचा.
कापणार तर हायच आहे आता. चांगलं काम लावलं का माझ्या नवऱ्याला. इकडे मम्मी बसली उभं राहिली म्हणजे तर कैऱ्या गोळा करा आणि झाडाखाली थांबू नका कोणी. मावशी इकडे या. चिक बिक पडायचं अंगावर. ए पाड पडलाय तिकडं. पाड काय तिथं आहे ना. हाय ना ऐक या मावशी. अगं ते खराब झाली उन्हाने सडली. हा का मला वाटलं पाडच आहे. मला वाटलं पाडच आहे. हे ना आम्ही जी कैरी काढतोय ना ती लोणच्यासाठी एकदम भारी आहे. अशी आंबट आंबट आहे. हबी कमेंट करतील तुम्ही थकले थकले नाही. आताशी सुरुवात झाली. पूरा आंबा लेके जाएंगे. नाही एवढं दिलं आपलं जरूर हाणतीन. एवढं पण नाही झालं पाहिजे. एवढं काय करायचं एवढं काय करायचं. जेवढं आपण लोणचं करणार आहे त्याचं तेवढ्याशच पाहिजे आहे का नाही मावशी. लई नेऊन तरी काय करायचं का पिकायला घालून तसं बी ते आंबट कैरी आहे. आमच्या घरी मोठे मोठे आहेत. तुम्हाला तर दाखवलेले आहेत मी घरचे झाड आणि त्याचे ते हापूस आंबे आहेत. ते हापूस कोणता आहे आपला घरचा काय आंबा कोणता आहे. आपल्याकडे 17 प्रकारचे आहेत. नाही हापूस का कोणता आहे. हापूस आहे, बदाम आहे. हापूस आहे बदाम आहे. हा बदाम जास्त आहे आणि तो गोड आहे ना त्याच्यामुळे त्याचं लोणचं नाही करू शकत आपण. त्याच्यामुळे तो फक्त खायचा आहे आणि कुणी खात पण नाही त्याला. जोपर्यंत मला तो कच्चा आहे तेव्हा तोपर्यंतच बरा लागतो. नंतर पिकल्यानंतर काय होतं त्याला ती आमच्या इकडे ती माशी ना त्याला डंक मारते. त्या माशीने डंक मारला की सगळ्या कैऱ्या खराब होऊन जातात. आंबा म्हणजे खराब होऊन जातो. त्याच्यामुळे आम्ही कच्च्याच तेवढं कापून खातो जेवणाबरोबर वगैरे. इथे ना मी इथे आंब्याच्या झाडाखाली बसली आहे मस्त सावलीत. पण तुम्हाला सांगू का एवढं डेंजर तापलंय ना खालून शेती माती एवढी डेंजर माती तापली ना खालून. असे चटके बसायला लागलेत. उभं राहिलं तर गरम होतंय. सगळीकडनं सगळं चालू आहे. मग मी काय करू. तापली मातीले गरम होते. त्यात केस मोकळे सोडलेत मी. हे पाखरू तू पाखरू आहे का लगेच म्हणती. तू पाखरू आहे का नाही. मग पाखरू लगेच कसं हा कदुमन कोणाचं नाव आहे. कदू कादंबरी नाव आहे तुझं. ह्यांनी आहे ना नुसतं तो छकट आणलेला आहे पण याला त्या पुढे आकडीच नाहीये. आकडी जर असते ना डायरेक्ट त्या आकडीमध्ये पडलेल्या असत्या कैऱ्या. पण आता काय आहे ना खाली पडून उपयोग नाही. काय पिकली का. पिकलेलं. तर मित्रांनो हे बघा मला आता कैऱ्या गोळा करताना पाड सापडलेला आहे. माझ्यासाठी तुझ्यासाठी खा. हा एक 2 खा. हे बघा मस्त पिकलाय. हा बसून खाते तरी मी. चला दीदीने आता पाड काढून आणलेला आहे आणि मी आता तो खाणार आहे. मित्रांनो खाली ऊस लावलाय म्हणल्यानंतर ऊसाला ऊस नाही म्हणायचं तर मग त्याला तळी म्हणू का. तुम्ही सांगा बरं. मस्तपैकी पाड मी या वर्षीचा पहिला पाड खाते. म्हणजे आंबे तर खाल्लेत घरी. लय गोड आहे कैरी. एवढी आंबट असून पाड लय गोड आहे याचा. हा हे बघा ना थांबा तुम्हाला देते. एक चाकून बघा ना फक्त. हे बघा ना एवढा लय गोड आहे. हे बघा आमची खादाड जाऊ बाई. खादाड जाऊ बाई म्हण काय पण म्हण खाऊन बघ ना किती गोड आहे. मम्मी धर ग. पण ते किती जण खातात बघा. अगं मम्मी तू हालू नको ग. मी तुला टेकून कॅमेरा लावलाय माझा. धर असं धर नाही तर धर ना असं धर ना कॅमेरा हातात धर. हालू नको असं. हां मी ना आता मम्मीच्या हातात दिलाय. एवढा वेळ कॅमेरा खाली ठेवला होता तर स्पष्ट दिसत नव्हतं. आणि आम्ही पाड खाते ना एवढं गोड आहे ना. पाहुण्याचे हात दुखायला लागले आता. गोळा करा. ये ना विशाल. ब्रेक करा. ब्रेक असं शेतात बसून मस्त आंब्याची चव घेते मी. लागले चव घ्यायच्या कामाची खायच्या कामाची. ती मला म्हणते नुसती खादड आहे. खादाडच नाही तर काय. बघा बरं तुम्ही इथं मी कैऱ्या पाडते कैऱ्या गोळा करते. ते ऊसात जाऊन ऊस कापून घेतला तोंडाला आणि ही काय करते तर बसून बघा आंबा खाते. लोणचं तिला करायचं. तिला असलं हाऊस आहे लोणचं कुरडई पापडी. मला नाही आवडत. आता मला सांगा लोणचं तिला मी नाही खात. मला नाही आवडत. तिला खायचं नाही. मी नाही खात. दिदी मी लोणचं खाते घरी. मग काय करते. काय खरं बोलते अगं. म्हणजे जेवढं दाजी आवडीने खाते तसं मी काय खाते का. कधीतरी एखादी फोड खाते ना तर मला आवडत अगं पण ती एखादी फोड खाण्यासाठी ते बनवावं लागतं. तेव्हा ती एखादी फोड खायला भेटते. विकत भेटतं. आता विकतची चव आणि घरची चव काहीतरी फरक आहे ना.
मला काही नसतं असं घरचं काही नाही बाहेरचं काही मला नाही. फक्त एवढंच आहे की मी विकतचं आणणार आणि मी विकतचं खाणार. पण माझं असं काय असं नसतंय. माझं स्वतः बनवायचं, स्वतःच्या हाताने बनवायचं, सगळ्यांना वाटायचं, आपणही खायचं आणि सगळ्यांना खाऊ घालायचं असं. तिला लय ना दे बनवायचं काही ना काही. मला नाही आवडत तसं. मला तेवढा टाइमच नाही बनवायला नाही करायला. तिकडून उभा राहा इकडे कर. घ्या काढा. माझ्या नवऱ्याला कामाला लावलंय आणि तू बसली. मी पण बस काढते. आरामशीर. तो खाऊन झाला का? तुम्ही करताय ना. तू बस आरामशीर तुझं खाऊन जा ना. हरो किती हे लागलं काढ ना एवढं दसडी. माझा हात सगळा भरलाय आंब्याने. आम्ही काढ घेऊ. जिरेगावला कुठे येतं आंबे? रानात येतं. तुला नाही माहिती होय? रान कधी बघितलं? रानात आहे की 7 झाड आहेत अशी लाईन. 9 आहेत. होय. हम्म. कुठं रान आलं ग ती? वर रस्त्याच्या कडेला महादेवाच्या मंदिराच्या पुढं. होय. तुला चल म्हणलं तू त्या दिवशी कायचं काय गडबड सगळी तिकडं जायचं त्याच्यामुळे काही गडबडी सगळी असं झाड आहे अगं आमचं. होय. अशी जुनी झाड आहेत 80-90 वर्षाची. हा, असं खाल्लं छाटलेलं आहे. हा. आणि असे झाडं लागलेले आंब्याला लय झालेलं. गेले हाऊसने उतरवायला. मी म्हणते ह्यांना नको नको तरी घेऊन गेले मला आणि झाडावर चढले. आम्ही सगळे खाली झाडावरती खाली थांबलोय आणि एक कैरी का तोडायला गेले. पार पुढे शेंड्यावर पाय दिला. खाली एवढा मोठा दगड होता. चुली केलेल्या थोडक्यात वाचले नाही डायरेक्ट मेंदूवर चुली लागले. केल्या होत्या चुली. नाही ना ती तुम्ही दगड तरी उचलायचे ना बाजूला. अहो लक्षात तरी यायला पाहिजे ना. दगड तशीच पडली लक्षात होती. तरी यायला पाहिजे ना. माहितीवर पाहुणं पडतील म्हणून. नाही ग अहो त्या खाली तोडी असते ना जुन्या तोडी. त्या तोडीची दगडी होती आणि मग ते मध्येच पडलं होतं. मग पडले आणि नशीब हात मोडलाय. डायरेक्ट हात असा हातात धरला. इकडून लुळा पडला. इथनं सरकलं हाड हातात धरलंय आणि आम्ही सगळे रडतोय. आणि म्हणतो रडू नका मला काय नाही झालं फक्त हात मोडलाय काय नाही झालं. नाही ग. तेव्हापासून ते प्रसंग जरी आठवला ना तरी अंगावर काटा येतो. तर आता मस्त आहे की आम्ही झाडाच्या कैऱ्या वगैरे काढलेल्या आहेत. आता इथून घरी जाणार आहे. इकडून दौंडला जायचं आहे. दौंडवरून जिरेगाववरून परत शिक्रापूर असा माझा प्रवास आहे. आणि कसं वाटलं आता शेतातलं तुम्हाला बोर नसेल झालं आमच्या गप्पा छान वाटलं असेल. आणि तुम्हाला असेच गावाकडचे व्हिडिओज बघायला आवडतात का मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा. आता मी जरा वेळ आहे ना इकडे गावाकडे आले ना छानपैकी व्हिडिओ शूट करणार आहे. तर चलो बाय बाय.